हाय, माझं नाव अनन्या. मी या घरी जेवणाचं काम करते. तर आज मी माझ्या कामावरती बनवले आहेत चपात्या, कांदा बटाटा भाजी, कांदा कोथिंबीर पराठे आणि मुगाची तडकेवाली डाळ. तर सर्वात आधी पराठ्यांसाठी गव्हाचं पीठ, पिठामध्ये चवीनुसार मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, हळद, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, बारीक चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून हे छान मिक्स करून घेऊया. इथे आपलं पीठ तयार आहे. 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊ. आता आपण कांदा बटाटा भाजीला तडका देऊया. त्यासाठी उभा चिरून घेतलेला कांदा, कढईमध्ये 2 चम्मच तेल घालून घेऊया. तेलामध्ये जिरं, हिंग, उभा चिरून घेतलेला कांद्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत हलवून घेऊया. त्यातमध्ये मसाले, लाल मिरची पावडर, धनिया पावडर टाकून छान मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे बटाट्याच्या फोडा करून घेऊन छान मिक्स करूया. चवीनुसार मीठ घालूया. शिजायला ठेवून घेऊया. मी इथे मुगाची डाळ अशा प्रकारे शिजवून घेतलेली आहे. शिजवताना मीठ चवीनुसार हळद घालून घेऊन आता आपण तडका देऊया. तडक्यासाठी मी इथे 2 चम्मच तूप गरम करून त्यातमध्ये जिरं, हिंग, लाल मिरची, आता गॅस बंद करून लाल मिरची पावडर टाकूया. अशा प्रकारे डाळीला तडका देऊया. इथे आपली भाजी पण तयार होत आली आहे. डाळ पण तयार झाली आहे. तयार झालेल्या भाजीमध्ये 1 चमचा आमचूर पावडर, बारीक चॉप केलेली कोथिंबीर घालूया. इथे चपात्या तयार आहेत. आता मी पराठे बनवत आहे. अशा प्रकारे पराठे दोन्ही बाजूने तेलाचा स्प्रे करून छान खरपूस असे भाजून घेऊया. हे पराठे खूप छान लागतात. झटपट होणारी नाश्त्याची रेसिपी आहे. मी इथे दादांना भाजी आणि पराठे